आता जो संतोष देशमुख साहेबांचा खून झालेला आहे आणि त्यांची जी निगरून हत्या झालेली आहे त्याबाबत कुणी समर्थन करू शकत नाही, कारण की इतकी वाईट गोष्ट ही कुणाच्याच आयुष्यात येऊ नये, कुणालाही पाहायला मिळू नये, इतकी वाईट कृत्य संतोष देशमुख साहेबांच्या बद्दल झालेलं आहे। कारण की माझे नेते शरदचंद्रजी पवार साहेब बी 2 दिवसापूर्वी त्या ठिकाणी भेटायला आले होते, आम्ही तिथं होतो। ती जर अवस्था पाहिली तर अत्यंत भयानक आहे। परंतु संतोष देशमुख साहेबांच्या हत्येचं वेगळं राजकारण करायचं पाप आपल्या आष्टी मतदारसंघातल्या लोकप्रतिनिधींनी चाललेलं आहे आणि त्यांना ती अनेक दिवसापासून अशी सवय आहे। कारण की ज्यावेळेस देवस्थान इनाम जमिनीचे आरोप झाले त्यावेळेस त्यांनी एकदा असाच मराठा आरक्षण मोर्चा काढला आणि ॲडिशनल कलेक्टर ठोंबरे चौकशी अधिकारी होते देवस्थान इनाम जमिनीचे, त्यांना शिव्या दिल्या। त्यांची ही जुनीच सवय आहे। आणि तसं पाहिलं तर पवन चक्क्याच्या माध्यमातून काळे धंदे आणि खुनाची सुरुवात ही आष्टीपासूनच झालेली आहे। ही दस साहेबांनी विसरलं नाही पाहिजे, कारण की आमच्या असे अनेक खोटे गुन्हे दाखल करणे, 307 दाखल करणे, ही आपण त्याच्यातले मास्टर माइंड आहेत, आपण हेडमास्टर आहेत, हे कधीही कोणी झाकू शकणार नाही। आपलं जी सध्याचं वातावरण आहे, आपली जी भूमिका चाललेली आहे, आपण जे रोज उठून मीडिया पुढं या जिल्ह्याचं नाव खराब करायचं, या मतदारसंघाचं नाव खराब करण्याचं पाप जे चालू केलेलं आहे, कदाचित आपण खूप मोठ्या मताने आपण विजय झाल्यामुळं कदाचित आपल्या गोळ्या संपलेल्या असणार आहेत आणि त्या गोळ्या आपण सुरू करा। कारण की गोळ्या सुरू केल्या म्हणजे मग आपल्याला कळण आपल्या मागं आपण ज्यावेळेस दुसऱ्यावर आरोप करतो, आपण ज्यावेळेस दुसऱ्याचं कुठल्या गोष्टी करतो त्यावेळेस आपण किती साधूक आहेत, आपण किती सुज्ञ आहेत, शहाणे आहेत, हे आपल्या लक्षात येईल। तुम्ही माझ्यासारख्या गरीब माणसावर काहीच कारण नसताना 2 वेळेस हल्ले केले, 2 18 शिट्या केल्या, विनयभंग केला, पोक्सो दाखल केला, 353 केली, हाफ मर्डर दाखल केला, हे सुद्धा तुमचं पाप आहे। असे अनेक रामखाडे या मतदारसंघात असे आहेत की पीडित आहेत की त्यांचं तुम्ही वाटोळं करून टाकलेलं आहे। अहो, कित्येक मराठा समाजाचं तुम्ही वाटोळं करणार आहे। आता ते संजय भांगे नावाची व्यक्ती 1 वर्ष होऊन गेलं जेलमध्ये, त्यांची कंपनी तुम्ही लुटून खाल्ली आणि कंपनी खाऊन त्या गरीबाला खोट्या गुन्ह्यात जेलमध्ये अडकवलंय, त्याला जामीन होऊ नये म्हणून मोठमोठे काउन्सिल लावलेत तुम्ही, आणि तुम्ही गप्पा करता जातीच्या धर्माच्या। तुम्हाला काय अधिकार आहे? तुम्ही आता जरांगे पाटील साहेबांच्या विरोधात सभागृहात बोंबलले आणि आता जरांगे पाटील साहेबाचा झेंडा तुम्ही हातात धरलाय। ही कोणती नीती आहे? तुम्ही कधीतरी कुणाबरोबर तरी प्रामाणिक राहा। ज्यांच्यावर तुम्ही आता आरोप करता तेच लोक देवस्थान इनाम जमिनीमध्ये सुरेश दसांवर कारवाई करू नका म्हणून शनी वारंवार प्रशासनावर दबाव टाकत होते, हे सुद्धा विसरू नका दस साहेब। अरे मी त्याचा साक्षीदार आहे, मी कुणाचंही समर्थन करणार नाही। मी एकच विषय सांगतोय की सध्या पब्लिक भयभीत झालेलं आहे। या आष्टी मतदारसंघ इतका का डोक्याला लागलाय हेच कळा नाही। उठून सुटून लोक रोज बी अतिशय परेशानीमध्ये लोक आहेत, कारण की आपली जी वागण्याची पद्धत आहे, आपला जी लोकांना